काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आज कल्याण आणि उल्हासनगर दौरा होता। विविध भागांमध्ये त्यांचं भूमिपूजन होतं। काय सांगाल सकाळ साहेब, आज सकाळपासून दौरा करत आहेत, विविध भागात गेलेत। दुसरी गोष्ट, मोहने गावामध्ये अदानीचा जो सिमेंट प्रकल्प आहे त्याला विरोध केला आहे। अडाणींचा त्या ठिकाणचा जो प्रकल्प आहे हा नियमांना, कामगार कायद्याला, हा हरताळपासून त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। लोकांच्या आरोग्याशी खेळणारा आहे आणि संपूर्ण जी एकंदरीत जमीन 450 एकर जी आहे ही अडाणीला देण्याचा घाट सरकारने घातला आहे। हा हाणून पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही। स्थानिकांच्या सोबत, कामगारांच्या सोबत आम्ही हा लढा येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचा करू। आपण जर बघितलं, मंगळवारी शरद पवार, उद्धव ठाकरे, महाविकास आघाडीचे नेते आणि राज ठाकरे हे मुख्य निवडणूक आयोगांना भेट घेणार। भेटीचं कारण काय नेमकं? राजकीय पक्ष आहे, वोट चोर गद्दी चोरचा नारा देशभरात बुलंद आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता राजकीय पक्ष जर जाऊन भेटत असतील तर निश्चित स्वरूपात येणाऱ्या काळातली चोरी रोखणे हा त्यांच्या भेटीचा आशय आणि उद्देश असेल। दुसरी गोष्ट, आज उद्धव ठाकरे यांचा शेतकरी मराठवाड्यामध्ये आंदोलन सुरू आहे। शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होत नाही, पंचनामे होत नाही, फक्त घोषणा करण्यात आली ती पॅकेजची। शेतकऱ्यांच्या ना वटाण्याचा अक्षता लावण्याचा हा प्रयत्न आहे। सरकारला शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची कुठली भूमिका ही सरकारची नसल्याचे स्पष्ट होत आहे। नक्कीच हे होते हर्षवर्धन सपकाळ आणि त्यांनी शेतकऱ्यांची ज्या घोषणा आहेत त्या त्वरित मान्य करा अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। आणि दुसरी गोष्ट, मुख्य निवडणुकीत ज्या भेट आहे त्याला आता महत्त्व म्हणजे वोट चोरी संदर्भात ती भेट असणं असं देखील त्यांनी म्हटलं। कॅमेरामॅन गणेश राठेसह मैरज जाधव, TV9 मराठी, उल्हासनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।